चालू होतो तो डायरेक्टली कन्याकुमारीला याची एंड होते। बाबा हे छोटंसं मंदिर बघा। आपली भाषा त्या लोकांना कळत नाही, त्यांची भाषा मला कळत नाही, पण ते दादा बिचारे आपल्याला एक्सप्लेन करतायत। असं होती ह्याच्या देशात आलो आहे, पण हा देश आपला आहे, केरला। भावांनो बघा केरला कसा आहे, असं वाटतं की मोबाईलमधला वॉलपेपर असा वाटतो ना। तर तुम्हाला कोणता भाग जास्त आवडला आहे ते नक्की मित्रांनो कमेंट करा। गुड मॉर्निंग मित्रांनो। वाजले किती मला समजतच नाही। अलाराम लावलेला बरोबर 7चा अलाराम लावलेला आणि वाजल्या तर इथे बघा 9 वाजले 9। ट्रॅफिक जाम लागेल पुढे जायला। चला फटाफट फ्रेश होऊया आणि आता फक्त राहिलं आहे 200 किलोमीटर राहिलं आहे। फटाफट जाऊन खाली करूया पहिला आणि विषय संपवून टाकूया। आता तुम्हाला कॉल येतो आहे की भाई कब तक आएगा। झोप कंप्लीट नाही अजिबात, काय म्हणजे काय सुचत नाही, अंग पण भरपूर दुखतं आहे। पहिला जाऊन फ्रेश होऊया म्हणून हे बघा पेट्रोल पंप थांबलेलो आहे ह्या साईड ठिकाणी, इथे सुद्धा पेट्रोल पंप आहे। चला पहिला फ्रेश होऊया मित्रांनो। मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे। हे बघा आपला हा पेट्रोल पंपवरती आपण थांबलेलो आणि ह्या साईडला बाजूला आहे बरोबर HP चा पंप। अनु चला आपण आता या 4थ्या भागाला सुरुवात करूया भाऊ। आता तर जाऊन लगेच खाली पहिले करूया। इथून कोचीनमधनं बरोबर साधारण कोलम आहे बरोबर 200-250 किलोमीटर आहे। आपलं लोकेशन थोडासा पुढे दाखवतोय, तिथे फोर्टला आपल्याला जायचं आहे। चला जाऊन पहिला खाली करूया भाऊ। 1530 किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे तो एंड करून टाकूया। चला मित्रांनो, आपण आता बरोबर बघा आपल्याला आता हायवे लागलाय। आपण पेट्रोल पंपातून निघालो, हा डायरेक्ट भाऊ हा हायवे आता कुठे सोडायचा नाही, डायरेक्टली आपल्या लोकेशनला घेऊन जाणार होता। चला इथं राईट मारूया। नॅशनल हायवे 66 भाऊ कोचीनमधनं आपण पहिल्यांदा चाललो आहे या लाईनने पुढे, म्हणजे कन्याकुमारीच्या दिशेला। आपल्याला कन्याकुमारीला जायचं नाही, आपल्याला जायचं आहे ते म्हणजे कोलमला, केरळाच्या या स्टेटमध्ये कोलममध्ये। हा दिसतो तो आपला हा हायवे नॅशनल हायवे 66 तो पनवेलवरनं चालू होतो तो डायरेक्टली कन्याकुमारीला ह्याची एंड होते या हायवेची। कसा वाटतो हायवे? फायनली आपण आता ह्या आपल्या मेन हायवेला लागलो आहे। हा काय निसर्ग ना भाऊ, महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये स्पेशली पाऊस पडतोय। कारण तुम्हाला माहिती आहे जर गणपतीला पाऊस पडला नाही तर मग नवरात्रीला फुल गाजा होतो पाऊस। ही मुंबईची एक मोठी परंपरा आहे बरोबर। दसरा देवीच्या टायमाला पाऊस पडतो। पहिल्यांदाच करतोय प्रवास आणि हा पहिलाच टोल भेटेल आपल्याला। या याच्यावरती काय लिहिलेला 58 रुपये काहीतरी टोल आहे याची प्राईस। या टोलचं नाव मला काय माहीत नाही। इंडिया वेलकम टू बाबा हां 50 रुपये बघा इथे लिहिले 50 रुपये। अजून आपण 1000 रुपये फक्त रिचार्ज करून ठेवलेला, ते आपले फक्त 500 रुपये फक्त कट झालेले आहेत। स्टॅकला पैसे नाहीत वाटतं म्हणून त्यांनी कॅश दिला। आपला विषयच नाही, जिसके पास है मनी कोई सबका धनी बरोबर आहे ना। या जीवनात आणि ह्या तुम्हाला पैशाशिवाय किंमत नाही। पैसा असेल तर लोक तुम्हाला 4 चौघं विचारतील, तुम्हाला तुमचे नातवंड विचारतील, तुम्हाला तुमचे बाजूवाले विचारतील, तुम्हाला तुमचे मित्रसुद्धा विचारतील जेव्हा पैसा असेल तेव्हा। पण ज्या दिवशी पैसा तुमच्याकडनं गेला तर भाऊ ती जी 4 लोक होती ना मित्र बसणारी तुमच्यासोबत, ती पण तुम्हाला विचारणार नाही। आपला शब्द आहे आपला। मित्र तर सोडून द्या, नात्यातली माणसं सुद्धा तुम्हाला विचारणार नाही। पैसा खूप इम्पॉर्टंट आहे या लाईफमध्ये। चला आपण पैशाचा ज्ञान नको देऊया, कारण सर्वजण पैसे कमवतात आणि मी सुद्धा तेच करतोय। पैशाच्या पाठीवर धावायचा, पैशाचा असा त्रास झाला पाहिजे भाऊ। हा लय माझ्या पाठी धावतो यार, चल ह्याच्याकडे धावे एकदा। हां असं करायचं। चला काय हे बघा संपूर्ण रस्त्याचं काम चाललं आहे। मला असं वाटलं की भाई सुपरफास्ट रोड असेल, म्हणजे असं दाखवते मॅपवरती बरोबर
साधारण 180 किलोमीटरला मला असं वाटते टायमिंग दाखवतोय 4 तास. पण इथे तर संपूर्ण ब्रिजचं काम चाललं आहे आणि रस्त्याचं काम चाललं आहे, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं आता इथनं आपल्याला वेळ लागणार भरपूर. कोचीन आहे भाऊ, हा कोचीन. आपण आता बरं पोचलो आहे पुनावलीच्या इथे. आपण कोचीन सोडून आपण जेव्हा कोचीनमधनं बाहेर पडलो त्याच्यानंतर एक भरपूर मोठा ब्रिजचं काम चालू आहे. मला असं वाटतं कमीत कमी अंदाजे 15 किलोमीटरचा जो ब्रिज आहे तो कंटिन्यू त्याचं काम झाला. तर भरपूर रस्ता खराब होता आणि आता आपण जस्ट चांगल्या रोडला लागलो आहे. तरी हा चांगला रोड म्हणायचा नाही, बायपास दिलेले आहेत या रोडला. या रोडचं नाव काय माहिती आहे? या रोडचं नाव आहे पनवेल कोची कन्याकुमारी हायवे. या रोडला गाडी चालवायची इच्छा होणार नाही, पण आपल्याला जर ट्रिप पूर्ण कम्प्लीटच करायची, आपण जर ह्याच मार्गे आलो तर तुम्हाला गाडी चालवणं भागच आहे, समजलं? चला, बरोबर आपण बायपासना आपण राईट टर्न मारला आहे. अल्फुंजा हा बायपास आहे. आता पाठीमागे त्या बायपासला आपण एक सिग्नल म्हणजे उडवला. माझा ॲक्च्युली लक्ष नव्हता, मला असं वाटलं की गाड्या कशासाठी थांबल्या आहेत, पण एक सिटीमध्ये जात होता आणि एक हा बायपासनी राईट मारत होता, पण मी तो सरळ टाकला. त्यानंतर मग मी राईट मारला. ॲक्च्युली इथे नियम तोडायला आपल्याला अधिकार नाही आहे आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आपल्याला अधिकार नाही. कारण का नियम कशासाठी बनवले आहेत की कोणाचा काही दुखापत होऊ नये, कोणाला काही इजा होऊ नये. आपली गाडी सेफ्टी आणि आपली सेफ्टी ही इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामुळे कुठल्याही राज्यामध्ये आपले जे नियम आहेत ते फॉलो केले पाहिजे. मला माहिती आहे माणूस आहे तर माणसांना चुकी होतीच होते. भाऊ पोचले बघा कुठे, वंदनाम या हॉस्पिटल वाटतं. हा आणि या सिटीचं नाव सुद्धा वंदनामच आहे पुढे. पण आता लागली आहे भूक. वाजले आता माहिती आहे किती, बरोबर 12:30 झाले आहेत आणि आता आपलं अजून बरोबर लोकेशन आहे 60 किलोमीटर अजून. तरी सकाळी आपण काय खाल्लं नाही, तर जरा काहीतरी पुढे जाऊन काहीतरी खाऊया. बघू इथे काय भेटला तर मग आपण काय तेलातला वगैरे कोणती गोष्ट खाणार नाही. जे आहे ते सगळं वाफेवरती शिजवलेला तोच खाणार आहे. तर चला बघूया आता काय भेटते. आणि पहिला जाऊन भाऊ गाडी खाली करूया. जर आज गाडी खाली नाही झाली, कारण का हा मटेरियल आहे ना कस्टमचा आहे. त्याचे कंपनी आहेत किंवा त्यांचा जो गोडाऊन वगैरे असतो ते सगळं एकदम टाईम टू टाईम त्याचा बंद होते परत चालू होते असं आहे. तर 5 वाजता आतमध्ये जर पोचलो नाही तर मग वांदे होतील. चला पहिला काहीतरी खाऊन घेऊया रस्त्यामध्ये. रस्त्यालाच मी चेक करतो आहे काही ते भेटेल खायला. काहीच नाही भाऊ. मला असं वाटतं इथे टायमिंग आहे, जे रस्त्यावरती जे फूड बीट भेटतात त्याचा मला वाटतं टायमिंग आहे. त्याच्यामुळे आता टायमिंग तर मला असं वाटतं निघून गेलं म्हणून असं वाटते बंद आहे. पण आता मी कुठे आहे का माहीत नाही. आपण एक छोटंसं मंदिर बघा. देवस्थान आहे वाटते मला. कुठल्याला माहिती आहे केरळा मी चिकोवाचिरा दिसते तुम्हाला वरती. हो 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 बरं. चला ही अवस्था बघा. हा गावाचं नाव आहे बरोबर करुणागपल्ली. ही बघा इथे शाळा आहे, बॉईज स्कूल आहे. आणि आता बरोबर 35 किलोमीटर ते आपलं लोकेशन आहे ते म्हणजे कोलम. फायनली पोचायला आलो भाऊ. त्रासातून पोचतोय बरोबर आपण आपल्या लोकेशनला. खूप त्रास झेलले भाऊ, खूप त्रास झेलले या रस्त्याचे. चला तरीसुद्धा हे बघा आपण काय हार मानत नाही. तुम्हाला माहिती आहे ना विजू हा हार मानण्यासाठी जन्मलेला नाही, लक्षात ठेवा. विजय हा माझं नावच म्हणून ठेवलं आहे. चला साऊथमध्ये गाडी चालवायचा आनंद ना भावानं खूप मोठा असतो. हे बघा फक्त 50 मीटरच्या अंतरावरतीच बीच असेल. तुम्हाला खोटं वाटतं हे बघा जवळच बीच आहे. हा दिसतोय तो सगळा पाणी आहे. ही आपली गाडी आहे. साधारण 50 ते 100 बस, जास्त लांब नाही. त्याच्यामुळे ही जी मजा आहे ना लय वेगळीच आहे. आणि बघायला गेला ना तर केरळामध्ये किंवा
चेन्नईमध्ये भरपूर म्हणजे भरपूर गरम होतो, कारण हा संपूर्ण समुद्राचा भाग आहे. त्याच्यामुळे जी सगळी हीट आहे ती सगळी इथे येते, समुद्राची किंवा पाण्याची वगैरे. तर त्याच्यामुळे आता पण सुद्धा मला भरपूर गरम होते बघा. त्या साईडची विंडो पण सुद्धा ओपन ठेवली आणि जी पाठीमागे जे काम चालू होतं ना त्याची सगळी माती इथे येऊन राहिली आहे. आता मला पहिला आपली गाडी खाली झाल्याच्यानंतर काय ते मोठा डिसिजन घ्यावा लागेल. हा हायवे गेला या साईडला कन्याकुमारीला आणि आपण आता बरोबर चाललं आहे कोलमच्या या सिटीमध्ये, म्हणजे फोर्टला. कस्टमचा माल आहे ना तर डायरेक्टली जाणार, डायरेक्टली फोर्टच्या इथे. हे बघा इथे लिहिलं आहे कोलम बीच. नाईस यार, कोलम बीच. अजून काहीतरी नाव लिहिलेला. हे बघा इथे सुद्धा सगळीकडे मच्छीच मच्छी यार. समुद्राचा ठिकाण आहे भाऊ, तिकडे तुम्हाला मच्छीच भेटणार. हा SBI बँक. 2 मिनिटांसाठी जरा गाडी लावली आहे, कारण आपला पुढेच लोकेशन आहे आणि ह्या साईडला आपल्याला जरा दिसलं आहे काहीतरी खायसाठी. मग काय भाटी काय भेटला ना आपल्याला खायला, पण इथे चेक करूया आपल्याला काय भेटेल का. चला अन्ना, ये कैसा है, ये कैसा हाफ KG 100 रुपीज़ और 250 ग्राम. तर ॲक्च्युली हा पण माझा हां इतना नाही हा 250 ग्राम. हाँ कितना 50 हाफ KG नहीं, ये नहीं चाहिए. 250 ग्राम. ये कितने का है? नहीं इतना नहीं चाहिए मेरे को. फिर छुट्टा दे दो ना, छुट्टा नॉर्मल. हाँ 50 रुपीज़. हाँ हाँ लेकिन फ्रेश देना, फ्रेश. हाँ फ्रेश दो. हो यांच्यानं ॲक्च्युली आपली भाषा त्या लोकांना कळत नाही, त्यांची भाषा मला कळत नाही, पण ते दादा बिचारे आपल्याला एक्सप्लेन करतायत. जरा दिखाओ टेस्ट करने के लिए. एक नॉर्मली बघूया. नो प्रॉब्लेम ना. ओके अच्छा, एक नंबर क्वालिटी अच्छा. ओके चलो नो प्रॉब्लम. बहुत ज़्यादा पैसा है. पैसा ज़्यादा नहीं भाई, नहीं अच्छा सामान हो अच्छा पैसा. अच्छा अभी ये जाएगा डायरेक्टली सीधा किधर? ये सीधा डायरेक्टली कोलम फोर्ट जाएगा ना? हाँ कोलम फोर्ट. कोलम फोर्ट ना. अभी ऑनलाइन पे करू. ऑनलाइन पेमेंट आहे. हां चला आणि ऑनलाईन पेमेंट करूया. घेतला आणि निघालो. जरा हसत होते ते लोक. मला असं वाटते की त्या लोकांनी मला जरा उल्लू बनवला. हे 20-30 रुपये असतील, पण ठीक आहे नॉर्मली. आता काय करणार शेवटी, हव्या त्याला बाहेर पडेल. चला भाई, हा मला तर डायरेक्टली समुद्रावरती घेऊन आला. हा बघा समुद्र गेट आहे, दिसतं तुम्हाला? हो बघा त्याचा गेट दिसतोय आणि आपल्याला हा इथना लेप मारा सांगितलं आहे बघा मॅपवरती. हा बरोबर भाऊ, हा कोलम बीच आहे. कोलम फक्त असा मॅपवरती पहिला बघितलेला, पण आता आपण प्रत्यक्ष स्वतःहून आपण हे निसर्ग बघतोय या गाडीच्या क्षेत्रामधनं, म्हणजे या बिझनेसमधनं. या गाडीमुळे मी खूप लांब ठिकाण असे फिरलो आहे की मी कधी विचार नव्हता असं सुद्धा केलेला की मी एवढं लांब जाईल. बरोबर ना? अजून कुठे नेल मला ही गाडी माझी. काय म्हणतो? चला हे बघा त्या साईडला बघा मोठमोठी बोटी आहेत तिकडे. हा नेव्हीचं सगळं हे आहे, यार्ड आहे. ती बघा त्या साईडला मोठी बोटी दिसले. ती एक लई मोठी बोट आहे. आणि ॲक्च्युली कॅमेरामुळे छोटी तुम्हाला दिसत असेल. हा आता दिसली भाऊ, ही बघा एवढी मोठी बोट आहे ही. आणि याच ठिकाणी आपल्याला जायचं तिकडे, या बोटीच्या पाठीमागे. लेपला लिहिल्या बघा बोर्डवरती कोलम फोर्ट. हे बघा आपला माणूस सुद्धा उभा इथे बघा. आतमध्ये एंट्री करायला. चला इथे आतमध्ये एंट्री करूया. हे बघा कोलम फोर्ट या साईडला लिहिलेलं आहे, दिसेल तुम्हाला? हे बघा. चला आतमध्ये एंट्री करूया आणि आतमध्ये जाऊया. पहिला गाडी खाली करून घ्या. चला हे बघा
आपल्यासाठी बघा गेट पण खोलतात आहे बघा. फायनली गेट ओपन झाला हे बघा. चला आपण आता बरोबर पाठीमागे एंट्रीवर केलेली आहे. आपण आता आतमध्ये आलो आहे. पण आतमधली जे मी आता अनलोड करणार आहे तिथली मी तुम्हाला लोकेशन दाखवू शकणार नाही. म्हणजे आपल्या सगळ्या गव्हर्नमेंटचं आहे तर त्याच्यामुळे इथली फुटेज मी तुम्हाला दाखवू शकत नाही, शेअर करू शकत नाही. तर खाली करूया आणि बाहेर येऊन भेटूया. हा कसा वाटतो वातावरण खतरनाक ना. पाहुणे बघा आपण त्या साईडला गेलो फोर्टमध्ये, कारण हा नेव्हीचा पूर्ण एरिया आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला मी आपली जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देऊ शकत नाही. आपली गाडी आता फायनली बघा आपली गाडी खाली करून आलो आहे बाहेर आणि बाहेरचा तुम्हाला नजारा दाखवतो. असं वाटते बाहेरच्या देशात आलो आहे पण हा देश आपला आहे. केरला भावांनो बघा केरला कसा आहे, कसा वाटतो एकदम. असं वाटतं की मोबाईलमधला वॉलपेपर असा वाटतो ना. फक्त थोड्या एवढा जागी तो सनसेट होता डार्क वाटतोय पण एक नंबर यार. नादच नाही ह्या गोष्टीचा. केरळाचा कोण आपल्या पूर्ण कोकण पट्ट्याचा कोण हात पकडू शकत नाही या जो सौंदर्याचा स्पेशली. तर मित्रांनो आपण आता हा ब्लॉग आपण इथे एंड करणार नाही. आपले तर बरोबर किलोमीटर झाले, बरोबर 1595 किलोमीटर आपली गाडी रनिंग झाली आहे. म्हणजे 1600 पकडून चला. आता इथनं आपल्याला मी आता भरपूर जणांना कॉन्टॅक्ट केला पण ते बोलले की भाऊ इथनं माल भेटत नाही आहे. कोलममधनं आपल्याला त्रिवेंद्रमपुरमच्या इथनं आपल्याला होता पण त्याला कॉन्टॅक्ट केला तर तो बोला की आता नाही भेटू शकत माल, तर तुला इथनं एमटी जावं लागेल. तर भाऊ आपल्याला इथनं एमटी जायचं आहे ते म्हणजे कोचीनला. आणि कोचीन तुम्हाला माहिती आहे ना बरं 250 किलोमीटर कोचीन आहे. तर मग आपली गाडी आता इथनं घेऊन डायरेक्ट जाऊया कोचीनच्या येते. कारण ज्या मार्गे आपण आलेलो त्याच मार्गे आपल्याला जावं लागेल. भरपूर त्रास होतो भाऊ खड्ड्यांचा. तर चला पोचूया तिथपर्यंत आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो तिथे पोचल्यानंतर. चला परत एकदा पुन्हा एकदा बघून घ्या. मस्त नजारा फुल भारी यार भारी. चला आपला इथून जायचं सरळ. चला बाय बाय करूया परत एकदा. ॲक्च्युली मन माझं ना इथून निघत नाही यार. खरोखर लय म्हणजे लय भारी वाटत होते. हा यार या असा निसर्गाचा आनंद घेत घेत असा जगायला खूप आवडते आपल्याला. पण आपली फॅमिली सुद्धा मुंबईमध्ये यार. फॅमिली इथे असं तर इथून गेलोच नसतं गॅरंटी. चला निघूया. निघालो कोलमच्या या बीचच्या इथं ना, म्हणजे आपल्या लोकेशनवर ना लय भारी वाटतं यार. लय म्हणजे लय भारी वाटतं यार. साऊथ म्हटलं की यार एक हृदयाचा पाठ म्हणजे निसर्ग आणि वातावरण खतरनाक यार. चला हे बघा इथली घरं पण बघा कशी आहे. बीच जवळची कशी घरं आहेत भारी ना. म्हणजे कलरफुल एकदम मस्त आहे की. हे ॲक्च्युली हा एक साऊथ इंडियन कोळी असतील सुद्धा की ॲक्च्युली मला काय माहीत नाही एवढं. पण शेवटी आता हे बिचारे जातात समुद्रामध्ये मासेमारी करायला. तर मोस्ट ऑफ तुम्हाला माहितीच आहे हे आता ॲक्च्युली कोळीच झाले. मग चला आपण इथं आता पहिला बाहेर पडूया, राईट मारूया. चला कृष्णापुरम. इथे सगळे पुरमच पाठीमागे जे नाव आहेत ते सगळे पुरमवालीच आहेत. बरोबर आहे. पण कृष्णापुरमच्या ही सिटी क्रॉस करतोय आणि आपल्याला पहिली पियायची होती म्हणजे आपल्याला चहा पियायची आहे. तलफ 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 चहाची लागली रे हाय. चला भाऊ पटकन क्रॉस करूया कृष्णापुरम. हो हा बघा पुष्पाचा मित्र. हा चंदन की लकडिया. हो याच्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत आणि सगळी ही जी आहेत ती सगळी गव्हर्नमेंटची आहे. पाठीमागे त्याच्यामध्ये स्टॅम्प मारलेला असतो लालवाला. आणि आपण इथे काय म्हणजे इथे चालत असेल तुम्हाला माहिती आहे ना, पिक्चर इथे झाला आहे तर मग इथे सगळं काय होऊ शकतो. झोकेगा नाही साला. डायलॉग लय फेमस झाला भाऊ. बघा आता इथे सुद्धा बघा खड्डे. चांगल्या चांगल्या रोडला सुद्धा खड्डे आहेत. पण ह्या ट्रिपमध्ये असं झालंय की खड्ड्यांचा प्रवास केलाय, खूप केलाय खड्ड्यांचा प्रवास करताना. पण अजून सुद्धा मला एवढा खड्डा आला नाही आणि त्रास झाला नाही. त्रास झालाय पाय वगैरे दुखतात तुम्हाला माहिती आहे. एका जागेवर बसल्यावरती खाली परवाच्या दिवशी मी 18 तास गाडी चालवली तेव्हा मी खाली असं जे उतरलो ना मी असं लंगडत होतो. म्हणजे पाय माझ्याशी असे हे होत होते. म्हणजे काय क्रिया नव्हती झाली ना पायाची. त्याच्यामुळे असा कधी त्रास होतो. पण या ट्रिपला मला त्रास अजिबात झाला नाही. फुल फ्रेश आहे आता पण मी. अजूनपर्यंत मला चहावाला भेटला नाही. आणि हा रस्त्याची बघा हा रस्ता असा इथे सुद्धा काम आहे इथेच होता.
चला बघूया कुठेतरी पटकन आणि चहा मारून जाऊया पुढे. ही बघा मधीच गाडी थांबवायला लागली. या रस्त्याच्या मध्ये हा डायव्हर्शन आहे आणि बघा ह्या ठिकाणी आपण घेतलेला आहे बघा हा स्लाइस. चहा भाऊ किती वेळ शोधत होतो. कमी मला वाटतं मी 40-50 किलोमीटर आलो पण चहा का मला भेटली नाही कुठे. म्हणून चला हापूस तर नाही स्लाइस पिऊया चला. कारण पाय दुखायला लागली भाऊ. पाय दुखतात आणि दुखणारच कारण आम्ही प्रवास तेवढा करतो. चला थोडं मारूया हळूहळू. मन को ठंडक लगा ये पी के. 2 गोटात अर्धी बॉटल खाली. एवढी ताण लागेल. पाणी तर आहे आपल्याकडे पण जरा तलप लागली चहाची. ठीक आहे चहा नाही तर नाही पण स्लाइस तर भेटला. चला निघूया. आपण आता बरोबर आहे चंदीराव या गावाचं नाव आहे. म्हणजे आता बरोबर पुण्याचा बरोबर कोचीन लागेल. आलो बाबा आलो एकदाचा कोचीनच्या. हे बघा या सिटीमध्ये आपण जवळपास आता आलेलोच आहे. हे बघा आपल्याला जायचं आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्टला. तर आपण इथे ह्यासाठी झालो कारण कोलममध्ये आपली गाडी भरत नाही. कारण कोलम हा ट्रान्सपोर्ट एरिया नाहीच आहे. तर त्याच्यामुळे कुठेही जावा केरळामध्ये तुम्हाला कोचीनमध्ये यायचंच आहे. तर आपण टाकल्याबरोबर आता ट्रान्सपोर्टचा लोकेशन. इथून आपल्याला बरोबर 5 किलोमीटरवरून आपल्याला राईट टर्न मारायचं आहे. चला आपण पोचलो तर आहे. इथे जरा एक काहीतरी हॉटेल आहे. काहीतरी इथे राईस वगैरे काहीतरी दिसते. तर काहीतरी खाऊन घ्या चला. मित्रांनो इडलीवरती कारण हे बघ या साईडला सुद्धा हाय जेवण पण आहे. ॲक्च्युली हे सगळा वेगळा प्रकार आहे म्हणून आपण हा इधर बाजूला हे बघा एक चण्याची उसळ घेतली. बघूया खाऊन जरा वेगळा काहीतरी. जेवायला पसडत आहे. मिक्स सांबार इडली आणि चण्याची उसळ. कोणी खाल्लं का असा नाही ना. हा 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 खायचा मजा येते. कधी कधी वेगळा खायला बघायचा. बरोबर 250 किलोमीटर आपण एमटी आलोय कोचीनमध्ये. कोलमला आपण गेलो आणि बरोबर 250 किलोमीटर आपण आता एमटी आलोय. एमटी याचं कारण म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की ज्या ठिकाणी आपण गेलो तो ट्रान्सपोर्ट एरिया नाही आहे. ट्रान्सपोर्ट एरिया केरळाचा हा ट्रान्सपोर्ट एरिया म्हणजे कोचीन आहे. आणि त्रिशूलला पण भेटतो माल पण जास्त करून कोचीनवरनं भेटतो माल. तर मित्रांनो खूप छान अशी आपली ट्रिप झालेली आहे. तुम्हा सर्वांना हे संपूर्ण ट्रिप ही आवडली असेल नक्की. मी अशी आशा करतो. जर तुम्हाला कोणता भाग जास्त आवडला आहे ते नक्की मित्रांनो कमेंट करा. आणि खूप मजा आली यार या ट्रिपला. मी खूप जोशमध्ये निघालेलो या ट्रिपला आणि सुरुवातच झाली आपली एकदम भयानक. तो दादरला झालेला तो आपला ॲक्सिडेंट. तो बिचारा तो आला तिथनं. बिचारा नाही त्यांनी चुकी होती माझ्यावरती तू चुकी आळ घालत होता. बाबा तुम्हाला पैसे दे. मी त्याला बोलो भाई मी 1 रुपया पण तुला देणार नाही. विषय संपला. त्याच्यानंतर आपली जी ही ट्रिप होती पूर्ण सुखरूप झाली. माल पोचवला खाली गेला. त्यानंतर आपला जो आपण केरळामध्ये आल्यानंतर आपल्याला भरपूर म्हणजे तिथून 70-80 किलोमीटरवरून पुढे रस्ता आपल्याला खराब निघाला. पण आपण त्याच फुल जोशामध्ये होतो. आपण इथे पूर्ण आपल्याला ट्रिप कंप्लीट करायची आहे. आणि आपला जो आत्ताचा किलोमीटर झाला भाऊनू बरोबर 1600 किलोमीटर आपण तिकडे होतो कोलमला. तिथून परत 200 किलोमीटर द्या म्हणजे 1800 किलोमीटर. 1800 किलोमीटरला तुम्ही विचार करत असाल की आपल्याला किती खर्च आला. खूप काही खर्च आला आहे भाऊनू. तुम्ही अंदाजे मला सांगा की आपल्याला या ट्रिपला किती खर्च आला असेल. तर तुम्हाला कशी वाटली नक्की ट्रिप नक्की कमेंट करा. तर चला आपण लवकरच भेटूया. आता पुढच्या ट्रिपला का माहीत नाही पण इथून आपल्याला पुढची ट्रिप लागेल. मुंबई पुणे नंतर बँगलोर नंतर डायरेक्टली गुजरात नंतर दिल्ली. बघूया भेटते कुठची. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय.